काय 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 हे काय? तिकडनं जा ना. आणि मला इथनच जायचं असेल तर? मी थांबली आहे ना इथे. ए मी असाही जाऊ शकतो, कळलं ना? काय ग, स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स? पहिल्याच दिवशी बॅग भरतेस हा? काय कुठे सकाळी सकाळी बॅग भरून? ट्रेकिंगला ऑब्व्हियसली. ट्रेकिंगला? आपलं कॅन्सल झालं होतं ना? आपलं नाही, तुझं कॅन्सल झालं होतं. मी चाललीये कोणासोबत? अंशू सोबत. तो बाईक काढतोय. अंशू? हो मग. म्हणजे तू पटल्या? तो 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 काय चॉईस आहे? त्याचा पाय पोचतो का बाईकवर? ब्रेक मारायचा झाला ना तर तुला पाय लांब करावे लागतील आणि असे घसरत घसरत जाईल पुढे. ए हँडसम आहे तो. चिकणा म्हणतो मी त्याला. आवाज बघितला का काय गातो? काय? SP बालसुब्रमण्यम. नाही SP चं माहित नाही, बालसुब्रमण्यम नक्कीच आहे. त्याचे पाय टेकतात हा बाईकवरनं. आणि तुला काय त्रास होतोय? मी त्याच्यासोबत बाईकने जाते म्हणून जळतीये का तुझी? मी कशाला जळू? मला काय, तू अंशासोबत जा नाही तर घनशासोबत जा, मला हा? आपण थोडीच लग्न केलंय, आपण लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहतोय. तू स्वतंत्र आहेस, मी स्वतंत्र आहे. तुला जायचंय तर जा. पण काय ग, हे छोटूला काय गरज आहे का एवढ्या लांब बाईक नाही, ट्रेकला आहे मला कळत नाही. सुरुवात एखाद्या स्पीड ब्रेकर पासून करायची ना. स्पीड ब्रेकर नको, पण सुरुवातीला सोसायटीचा एखादा कंपाऊंड, हा नाही तो चढायला सुद्धा त्याला 1-2 दिवस जातीलच. पण ठीक आहे आता सुरुवातीला. किती जळशील नाही का तू? दिसतंय असा पेटतोयस तू आतून. हा? तुला म्हणलं होतं चल सोबत, पण नाही. आम्हाला असं तांगड्या बसरून फोनवर खेळत बसायचंय. डोंगरांवर चढायचं वय राहिलं नाही माझं आता. असा फालतू विनोद केलास त्यानंतर आणि वरनं स्वतःच हसलास परत. विनोद चांगलाच होता आणि बरोबर आहे ना. कशाला डोंगरावर वगैरे चढायचं, काहीतरी बालिश आहे. तेजा ऐक ना, तुला ना मुळातच कुठलंच ट्रेकिंग नाही जमत. अरे हे पर्सनल होतं असं. आठव तेव्हा टायफॉइड मधनं बाहेर आलो होतो मी. नाहीतर यू नो हे असं नाही बोलायचं. माझा तेजा खूप शूर आहे, खूप शूर आहे. आहेच मग. मी ती शाल दे. कशाला? ए फालतू विनोद. अंशूला हवी आहे, त्याच्याकडे नाहीये. ए हट, काही शाल बिल देणार नाही मी. मला झोपताना लागते माहितीये ना तुला. आणि त्या अंशाला ही शाल काय, केळ्याची शाल सुद्धा देणार नाही. लायकी आणि बौद्धिक कुवत कशी एकाच वेळी दाखवता येते रे तुला? असू दे. नको देऊस एवढं काय. मी आणि अंशू एकच चलीत बसतो थंडीत. हे घे शाल घेऊन जा. फालतूपणा नको, हे वेगवेगळं बसा. अरे तुला लागते झोपताना, थंडी सर्दी बिर्दी झाली म्हणजे. मी गोंडपाट गुंडाळून झोपीन, पण ती शाल घेऊन जा, कळलं ना? वेगवेगळे बसा, फालतूपणा नकोय. आणि त्या अंशाला सांग, त्या अंशाला सांग अजून काही हवं असेल ना माझं तर ते पण घे म्हणून. माझं शर्ट, टॉवेल, चड्ड्या अजून काही हवं. प्लीज तुझ्या चड्ड्यांविषयी तर काहीच बोलू नकोय आपण प्लीज. का? फाटून मच्छरदाणी झाली एका चड्डीची. ए हॅलो, त्या कॅरमच्या पॉकेटला लाव तुझ्या चड्ड्या. त्याला घरभर पडलेलं असतं रे. मी काय आता चड्डी घालणं पण सोडून देऊ का? भोकाची चड्डी घालणं सोड ना, नवीन घे. कधी घेणार हा? आपण शॉपिंगला जातो ना तेव्हा दुपार असते. तुझा शॉपिंग होईपर्यंत मध्यरात्र उजाडते. मी आपला काउंटरवर लटकवलेले सॉक्स आणि दाढी करायचे ब्लेड घेऊन येतो घरी. दाढी येते तुला? नाही तुझ्या एवढी नाहीये, पण येते आज. आणि काय ग, अंशाला येते दाढी, मला सांगते दाढीचे जळका. चल. बघ ग जरा. ए बायको आहे का तुझी? उठ चल. अगं दारापासून तू जवळ आहेस म्हणून सांगतोय, बघ ना जरा. ओ ए तू पण खिडकीपासून जवळ आहेस, टाकतोस का पटकन उडी? प्रिया कधीतरी लॉजिकल बोल प्लीज. आणि हे असं बोलायचं नाही माझ्याशी, मी नवरा नाहीये तुझा सारखं हिडीस पिडीस करायला.
ए आपण लिव्ह इन मध्ये राहतोय, लिव्ह इन मध्ये, कळलं ना? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही केलं आपण. ए हॅलो, तुमच्या कॉन्ट्रॅक्टचं मला माहीत नाही, पण माझ्याशी ह्या सीझन पासून चॅनलनं प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट केलंय ऍक्टरचं. आणि एक मिनिट, तुम्ही तुमच्या कारकिर्दीत म्हणजे तुमच्या एलिमिनेशन पर्यंत जेवढे स्किट करणार ना, तेवढ्या ना मी एका आठवड्याला एंट्री घेतो. तर मला ना खूप कामं आहेत, मी खूप बिझी आहे, पटापट ए, काय. एक मिनिट, तू आत कसा आला? हा, आम्ही दार उघडलं नाही ना? हा? ही दाराची चौकट काय सेटवाल्याचा वेळ जात नव्हता म्हणून लावली? ए नवीन ऍडमिशन, इथे सेटवर ना कोणाला जाऊन विचारायचं, बनेचे विनोद हे चौकटीच्या बाहेरचे असते. आणि काय, इथे जेवढे लेखक आहेत ना, त्या सगळ्यांना माझ्याकडे बघून कॅरेक्टर सुचतात. हो माहितीये, हा, मग? डिलेव्हरी बॉय, हा. कचरेवाला. नाही रे, कचरेवाला नाही केलं कधी. नाही 4 वाक्यानंतर त्याचा कचरेवाला. ए, ठीक आहे ना, एवढं काय, पैसे दे चल. हे घे. हे काय 500, तुझा पर डे नको देऊ. वा वा बने वा. अरे ना, काय वा, तुझा पण तेवढाच आहे ना? काय रे? सुट्टे दे. हा देतो ना. सुट्टे दे का असतील तर? माझा काय संबंध? तू ऑर्डर केलाय. मग काय पैसे मीच भरायचे का? मग अरे घर आपल्या दोघांचं आहे ना प्रिया, असं काय करतेस? सो काय सो? हॉटेलात जातो तेव्हा आपल्या दोघांचा बिल मी भरतो ना. उपकार नाही करत, बॉयफ्रेंड आहेस तू माझा. वा दीदी वा, एक नंबर. हा वा दीदी वा. दार उघडायला सांगितलं तर दीदी मधली फेमिनिस्ट जागी झाली, पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिल भरायला म्हटलं दीदीला बॉयफ्रेंडच लागतो. काय ऐसा कैसा चलेगा दीदी? हा, त्याचं काय आहे ना दादा, दादाला लग्न पण नाही करायचंय, दादाला फॅसिलिटीज तर सगळ्या हव्यात, दादाला लिव्ह इन मध्ये इंडिपेंडेंट पण राहायचंय, पार्सल घ्यायला दादाला बायको पण हवी आहे. ऐसा कैसा चलेगा रे दादा? ए, एक मिनिट, तुम्हाला डिलिव्हरी पण वेळेत हवी आहे, तुम्हाला सुट्टे पैसे पण द्यायचे नाहीत, आणि तुमचं स्किट पण मी उचलायचं आहे. ऐसा कैसा चलेगा? दे दो पैसा दादी, दे दो. दे दो पैसा. हे लिखित आहे का रे हे दिदो दादी? हा? चल ना, दे ना लवकर, 2 मिनिटाच्या वर अभिनय वितळतो. दे. हा, वाटलंच मला. दे का सुट्टे असतील तर? किती झाले? द्या 200 रुपये. थँक्यू. थँक्यू दादा. दादा बोलली. चले ये पटकन खायला. पनीर चिली मागवली आणि मी मस्त खिचडी पण टाकली. तूच खा तुझी खिचडी. आम्ही आता मस्तपैकी डोंगराच्या पायथ्याशी लबाबदार कबाब खाणार आहोत, आणि मग थंडगार लस्सी. आहा, याला काय फालतूगिरी आहे? म्हणजे तुम्ही तिकडे लबाबदार कबाब खाणार आणि मी इकडे ही लिबलिबीत खिचडी खायची? तिथे मस्त तळ आहे माहितीये, असं खाऊन झालं ना की छान त्या तळ्यामध्ये स्विमिंगला उतरणार. काय नाही, बोल बोल बोल. अंशाला येतो पोहायला? हा? हा? गप्पी मासा समजून मोठे मासे खाऊन नाही टाकत त्याला? स्टेट लेवलचा स्विमर आहे तो. स्टेट लेवलचा रिकाम टेकडा आहे तो, रिकाम टेकडा. तरी सुद्धा ट्रेकिंगला मी त्याच्याच बरोबर जाणार आहे. जा 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 जा. जाणारच आहे. हा, आणि त्या अंशाला सांग ते तळ्यातले फोटो टाकू नको म्हणून फेसबुकवर. नंतर माझे मित्र विचारतात मला, हे भावा ही तुझी गर्लफ्रेंड आहे ना, फिरायला त्या अंशा बरोबर कशी काय गेली? आम्ही काय करायचं ते तू नको सांगू, तुझी अक्कल तुझ्या जवळच ठेव. फाईन. आम्ही काय करायचं म्हणजे काय करणार आहात तुम्ही? असं असेल तर मी येतो तुझ्यासोबत. चल. का आता का आता का आता आता नाही, आता आम्ही दोघच जाणार, आता नाही यायचोस तू. अरे मी तुला हवा होतो ना. हा, एक काम करू, त्याच्याकडे बाईक आहे माझ्याकडे बाईक आहे, आपण 2 बाईक काढू, 3 जण जाऊ. चल. नाही नाही, आमच्या दोघांचं ठरलं. इतकं वेळ तुला विचारलं, आता आमची डेट आहे. तुमची डेट आहे? हो. मग आपलं काय? ते डेट 1 दिवस आहे, तुला पुढे इयर्स आहेत. वेट, तू त्या दिवशी नाही गेला संयोगिताकडे? हा, राहिला. वाटलंच मला. प्रिया अगं त्या दिवशी पाऊस होता, ट्रेन बंद होता, कुठे जाणार होतो मी? चल रे खोटारड्या, सगळ्या ट्रेन सुरू होत्या. अरे
बट ठीक आहे ना, आय ट्रस्ट यू, इट्स ओके. आता मी अंशू बरोबर चालली आहे तर तू कशाला जळतोयस इतका? हॅलो हॅलो, मी काही जळत बिळत नाहीये, प्लीज. जळतेस तू. नाही होच. परवा सय्यूकडे गेलो राहायला, किती त्रास झाला का तुला? 22 मिस कॉल होते तुझे, 22. ओके फाईन, झाला मला त्रास. ऍटलिस्ट मी व्यक्त करते मला त्रास झालेला. तुझ्यासारखं नाहीये मी कूल आहे, मी कूल आहे. मी कूलच आहे. चल एक खोटारड्या. बाबांना बरोबर बोलायचा. प्रॉब्लेम नात्यात असतो, त्याच्या नावात नाही. मग काय नाव काही असो, लग्न असो, अफेअर असो, लिव्ह इन रिलेशनशिप असो, हे असं आपण एकमेकांसोबत राहायला लागलो की जेलसी आणि पॉझिटिव्ह होणारच आपण. पण स्पेस द्यायची म्हणूनच लिव्ह इन मध्ये राहतोय ना. थोडं अंडरस्टँड करू ना एकमेकांना. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती आहे ना, विश्वास. दॅट्स इट. म्हणूनच त्या दिवशी 22 फोन नंतर मी विश्वासाने झोपून गेले. का झोपले माहितीये? काय? कारण मला माहिती तू किती आळशी आहे. परत पर्सन होतं यार. अरे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. माझा सरडा नाही जाणार आहे कुंपणा पलीकडे, माहितीये मला. आणि तुमचे सगळे चॅट्स पण वाचलेत ना मी. हा? हा? काय वाचलं? काय काय ती तुला तू तिला बबू म्हणतोस. अगं ते आपली भांडणं सांगतोस. अरे नाही ते आपल्या माझ्या तक्रारी करतोस. नाही ठीक आहे, ठीक. इट्स ओके, इट्स ओके, बिकॉज आय ट्रस्ट यू आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आणि हा, माझाही खूप विश्वास आहे तुझ्यावर. हो ना? हो खरंच? खरंच. मग ही शाल ठेव ना तुझ्याकडे. आम्ही दोघं एका शाळेत ऍडजस्ट करू. बाय. ए ए प्रिया, ए नीट जा प्रिया. आणि टेक केअर. आणि आय ट्रस्ट यू बट आय डोंट ट्रस्ट अंशू. मी पण निघतोय. माझी सॅक. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी निलेश अशोक गवारे. तर आज माझं एक कॅरेक्टर आहे, कधीच डायलॉग न विसरणारा अभिनेता. सर, पहिल्याच वाक्यात पंच आलाच पाहिजे अशी लेखकाची खाज असते. आज बरेच विनोद पेरलेत, जसं की शिवाली आज अभिनेत्री आहे आणि पॅडी दादा एक संयमी दिग्दर्शक आहे. खरं तर सर, मॅडम, संयमाची परीक्षा सर तुमचीच आहे. कारण काल रिहर्सलला मॉनिटरच्या मागे जे बसलेले होते त्यांची झाली आहे. म्हणजे सर आता तुमची पाळी आहे सर. तयारीच होता. नाही सर, भोगा आता. बेस्ट ऑफ लक. बस बेटा, बस बस बस. कसं असतं तुला सांगतो, एकांकिका आहे ना, हा अभिनयाचा पाया असतो. आणि तुमच्या त्या त्या टप्प्यावर तुम्हाला एक करेक्ट दिग्दर्शक भेटणं खूप गरजेचं असतं. आणि तुझ्या नशिबानं आज मी तुला भेटलेलो आहे. नमस्कार, मी निलेश गवारे सर. तू सर, मग मी कोण, तुझा ज्युनियर? तसं नाही सर, म्हणजे तसं नाही. नॉन सेन्स. एक सिनियर दिग्दर्शक बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं ना, एवढा कॉमन सेन्स नाही तुला. नॉन सेन्स. नाही नाही, सॉरी, चुकलं सर. पण सर काय झालं ना, मला राहावलंच नाही सर. सर, मी तुमच्या सगळ्या एकांकिका बघितल्यात सर. मग प्लीज मारायचं नाही, प्लीज प्लीज. नाही सर, मला सर तुमच्याकडे काम करण्याची खूप इच्छा आहे सर. हा, खूप लोकांना इच्छा माझ्याकडे काम करण्याची. सर 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 पाय पडतो सर, पाय पडतो सर. एवढा नको रे पडू. एक सर, मिनिट, सर, एवढा- पाय पडतो सर. ये, पाय बस, पडतो. एवढा नको. मी तुम्हाला ओळख करून देतो. ही शिवाली परब, आपल्या एकांकिकेची हिरोईन. आणि हा काय नाव काय म्हणलास तुझं? निलेश गवारे सर. परत सर. परत सर. असं काय सर केलंयस तू स्वतःला सर म्हणून घेतोय? सर नाही म्हणायचा. नाही. हा, जे नाव आहे ते सांगायचं. काय तुझं नाव? हो, निलेश गवारे. हा, तर हा निलेश गवारे. हो. हाय निलेश. एक छोट 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 छोट. हात नाही पकडायचा. हात नाही पकडायचा. आणि पहिले एक गोष्ट लक्षात ठेव, इथे सगळ्यांना दादा म्हणायचं. मला काय ना, नाटकामध्ये मला फालतू लफडी केलेली अजिबात आवडत नाही.
त्यामुळे सगळ्यांना दादा म्हणायचे. ओके पॅडी दादा. एक मिनिट मला नाही. मला दादा नाही म्हणायचं. काय दिग्दर्शकाला असं नात्यात गुंतवून ठेवलेलं मला अजिबात आवडत नाही. माझं कसं असतं सगळं जिथलं तिथे असतं. हा जिथलं असं काय तुला जर वाटत असेल ना अगदीच तर तू मला पॅडी सर म्हणू शकतेस किंवा अगदीच तुला वाटलं तर तू मला पॅडी म्हणू शकतेस आणि अगदीच तुला वाटलं तर म्हणजे तू मला पॅडू असं पण म्हणू शकतेस. म्हणजे कसं होतं ना त्याच्यामुळे एकदम अशी आपुलकी येते म्हणजे अशी जवळीक भावना येते. ओके मी काय बोलतो पॅडू. पॅडू डायरेक्ट पॅडू नाही ते आपलेपणा वाटतो ना सर. गरज नाही. नटांमध्ये आणि दिग्दर्शकामध्ये एक अंतर असणं गरजेचं असतं तरच धाक निर्माण होतो. चला या सुरुवात करूया. या बसा. चला या या. या. हा. उठ तिकडे उठ. तिकडे बस. सोन्या तू इकडे बस. या सर या. तू इथे बस. मी तुम्हाला एकांकिका एक मिनटं ही तुझी स्क्रिप्ट. ओ. हा सोन्या मस्त वाचा. हे गे रे तुझी हे. चला तर एकांकिकेचं नाव आहे अतृप्त आत्म्यांची लटकणारी कलेवर. ओके वाच. हा. सर मी वाचते. हा. एकांकिकेचं नाव आहे शब्द. अत्रू आत मानची लटकणार रॉकेलवर. सर हिला कुठली वेगळी स्क्रिप्ट दिली का सर? संस्कृत आहे काही? नाही मला वेगळी आहे सर. नाही दोन्ही सेम आहेत स्क्रिप्ट. काय झालंय तिचं जरा वर्किंग जास्त झालंय. छान आहे तू छान वाचलेस. छान टोनल क्वालिटी आहे तुझी थँक्यू सर. आणि तुझ्या बोलण्यात अशा इमोशन्स अशा गच्च भरलेल्या आहेत तर त्यामुळे आपण ही एकांकिका नको करूया. हां आपण म्हणजे तुझ्या टॅलेंटला वाव मिळेल अशी एकांकिका करूया. हां चालेल, सर. हे स्क्रिप्ट तिकडे आपण हां ही दुसरी स्क्रिप्ट करूया. ही सोन्या तुझी स्क्रिप्ट. ओके. हे घे तुझी स्क्रिप्ट. हां हां चला वाचा. हो. एकांकिकेचं नाव आहे चिमणी आणि पोपट. चिमणी आणि काय पोपट. पोपट. वा हा सर काय? आपण ती आधीची करूया ना सर. ती मी वाचली आहे सर. लेखकांनी खूप खोलवर विचार करून लिहिले सर. चिमणी आणि पोपट वाचलीस तू? नाही सर ते नावावरून कळतंय ना सर ते. मग वाच आधी वाच. ही स्क्रिप्ट आहे ना ती करिअरमध्ये खोल गेलेल्या एका लेखकाने लिहिलेली आहे. अरे हे लेखक मंडळी अशी दिवस रात्र एक करतात आणि एखादी संहिता लिहितात आणि तुम्ही लगेच ही नको सर ती नको सर. नाही पण सर कसं ना कसे सुन काय कसे कसे मला नको चिमणी नाही आवडत सर. नाही एवढं तुला चिमणी. मला शाळेत सगळे चिमणी चिमणी असं बोलायचं मला नाही आवडत सर चिमणी प्लीज. आपण चिमणी आणि ही नको करूया. ठीक आहे दे दे स्क्रिप्ट इकडे. आपण दुसरी स्क्रिप्ट करूया. ही तुझी स्क्रिप्ट घे. हां. आणि ही सोन्या तुझी स्क्रिप्ट. ओके. हां. एकांकिकेचं नाव आहे एका उन्हाळ संध्याकाळी. ओ. ऍक्च्युली सोन्या तुला सांगतो म्हणजे ही स्क्रिप्ट मी जेव्हा लिहिली ना खूप वर्षांपासून मला ही स्क्रिप्ट करायची होती पण मला ना तसं कॅरेक्टर सापडत नव्हतं. पण ज्या क्षणी मी तुला बघितलं मला माझी नायिका ह्याच्यात दिसली आणि म्हटलं की अरे हीच आहे ती हीच आहे म्हणजे सोनू. तिला काय होत आहे? गुदगुदल्या होत आहे तिला. बरं चला वाचूया. हा हो सर. मी वाचतो सर. हा या. एका उन्हाळ संध्याकाळी बर. पडदा उघडतो. हा. रंगमंचावर अंधार आहे. ओके. हळूहळू मंद संगीतावर प्रकाश येतो. शबाश. मदन आणि राधा एका तळ्याकाठी पाण्यात पाय सोडून बसले. मदन हा. राधा दॅट्स इट. या दिवसाची खूप वर्ष वाट पाहिली मी. मला हे रचवा तता ही ये आप न खरं सकत्र आहोत. हा भा सतर नाही आहे ना. सर माझ्यात असं काय आहेच नाही सर. नाही काय काय झालंय ना म्हणजे तिचं वर्किंग जरा जास्तच झालेलं आहे याच्यावर.
बेटा ए सोन्या हा, सर. वर्किंग थोडं कमी कर थोडं? कमी ठीक कर आहे, ठीक आहे, वर्किंग चालेल, सर. म्हणजे कसं हा अर्थ सगळ्यांना कळेल हो, हो, हो. त्याचं सगळं वाक्य नाही राधा हेच खरंय. या शांत तळ्याकाठी किती एकांत आहे ना. फक्त तू आणि मी आणि ही शांतता. या शांत त्याची तभी ती वाटते पण मला सर काहीच नाही सर हे असं काहीच नाही तर. वर्किंग थोडं कमी कर ना बाळा थोडंसं ना थोडं कमी कर वर्किंग सर मला ना व्हेरिएशन सुचलंय माय गॉड काय होतंय तुला हिला गुदगुदल्या होता आता मस्त बरं हा परत हा शबाश हा या शांत त्याची तभी ती वाटते पण मला पण मला पण मला क्या बात है, क्या बात ह्या शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला. टोन. काय वाचतोयस तू कसं वाचतोयस अरे तिचा टोन कुठे तिचा पीच कुठे तिच्या पिचला मॅच कर ना यार तू किती इमोशन्स टाकते ती तिच्या पिचला मॅच कर तिच्या पिचला मॅच कर Yes. Come on, घे हा 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 या शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला. इतकी निरव शांतता की उडणाऱ्या पक्षाच्या पंखाचा आवाजही ऐकू यावा. सर हे जरा कर्कश होतंय सर. मला शिकवतोयस मला सांगशील अरे हे स्टेज नोट आहे कळलं ना कळलं हे करेक्ट आहे आणि तुला सांगितलं तसं करते चल सुरू कर चालू ठेव हा करेक्ट आहेस हा 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 धातोंडा तल्या तोंडा टपू ते ही शांत तासोब तमो तळग हे ऊन येणारा आहे सर हे जे काय बोलली असं काही नाही सर. बघा सर काय माहितीये का ही शांतता सोबत मोठं वादळ घेऊन येणारे असं आहे सर. आणि सर ना तुम्हाला अजून एक सांगतो सर हे बघा सर ती ओठातल्या ओठात पुटपुटते आहे ना सर हा ही जवळजवळ बोंबलते सर. जा बस तिकडे मी बघतो ते जा बस तिकडे सर मी घेऊ काय घे ना बेटा तू घे बिंदास हा. चालेल ही शांत तासोब तमो सर व्हेरिएशन सुचलंय हा इकडे हा सर तळग हे ऊन येणार आहे चल हा मी काय म्हणतो सर हिचा पीच आणि व्हॉल्यूम ना थोडा कमी करूया ना. बेटा काय सोन्या काय झालं सर ओ ओ ओ ओ आजपर्यंत सगळे मला माझ्या आवाजावरनं चिडवतात सर नॉनसेन्स सर मला अजून कळलं नाहीये पीच आणि व्हॉल्यूम मधला फरक सर असं काही नसतं मला त्रास होतो हो तू जास्त त्रास करून घेऊ नको बेटा हे बघ पीच आणि हे जे काही बाकीचं आहे ना पीच आणि काय म्हणली Volume. वॉल्यूम याच्यामध्ये काही फरक नसतो मला अजून नाही कळलंय तर वेडी आहेस का असं काही फरक नसतो सगळं सारखं असतं सगळं हा तू करेक्ट आहेस तू करेक्ट ओ करेक्ट सर काय बोलताय तुम्ही काय बोलताय काय सर सर प्राजक्ता माळी आणि विपुल काळे यांच्या सौंदर्यामध्ये जितका फरक आहे ना सर तितका फरक आहे सर व्हॉल्यूम आणि पीच मध्ये. तू तुझं बघ ना हा? त्या विपुल काळेच्या आणि तुझ्या मार्कांमध्ये किती फरक आहे ते बघ पहिले
दुसऱ्यांना शहाणपणा नको शिकवू. बरं खूप झालं. आपण एक काम करूया, आपण चला स्टँडिंग करूया. चालेल, हां सर. चल एक काम करा. हे 2 टेबल इकडे पुढे घ्या थोडेसे. हां हां आणि आता तुम्ही ओके हां 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 तुम्ही दोघे असे इथे बसलेले आहात. इथे? हां इथे बसले आहात आणि हे तळ आहे. हां असं इमॅजिन करा की हे तळ आहे. ओके. तळ्याच्या काठी तुम्ही बसलेले आहात. हां. तळ्यात असे पाय सोडलेले आहेत तुम्ही. हां, हां. कसलं क्या बात आहे, क्या बात आहे. नुसतं म्हणलं तर असं झालं तिला. क्या हां? तर आपण आता हा सीन करूया डायरेक्ट. चालेल, सर. चलो स्टार्ट. चलो रेडी. हां. अँड ऍक्शन प्लीज. राधा, दॅट्स इट. कित्येक वर्षापासून तुझी पीच 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 काय सांगितलं? तिचा पीच मेंटेन कर. पीच तिचा पीच कुठे आहे तिचा पीच? मग बोलायला लावू नका. नाही कर. राधा, शाबास. दॅट्स इट. कित्येक वर्षापासून या दिवसाची वाट बघत होतो मी. मी वाट बघत होतो. राधा, अगं तुझा डायलॉग आहे ना. हे वेड्या पॉज आहे तो तिचा. पॉज आहे, पॉज वर्क करते ती. पॉज आहे तिचा. सर मला वाटते ती विसरली आहे सर. ए काही विसरली? ए बेटा तू काही विसरली नाहीस ना. हा पॉज आहे की नाही तुझा? अरे कित्येक वर्ष ओळखतो मी तिला. हा पॉज आहे ना तुझा, है ना? हा नाही सर. सर ऍक्च्युली ना माझं थोडंसं प्रॉब्लेम आहे पाठवतो तो शो. पाठांतराचा प्रॉब्लेम आहे तुझा. काय टेन्शन आहे, काही प्रॉब्लेम नाही. अगं मोठमोठ्या नटांचे पाठांतराचे प्रॉब्लेम असतात. माझंच घे ना. मस्त करतेस तू, मस्त करतेस. क्या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. तू एक काम कर बेटा. तू माऊ ना, तू काय कर माहिती आहे का? तुला जर आठवत नसेल ना तर तू असं स्क्रिप्ट हातात घे आणि तू बोलीस तरी चालेल. चालेल, तू तुझ्या वाक्याने सुरू कर. राधा, that's it. या दिवसाची कित्येक वर्ष वाट बघतोय मी. हे रबरच नाही वाटत आहे. आपण रबरच एकत्र आहोत ना. की हा बास आहे. सर ही खराला रबर बोलते सर आणि भासला ब्रास बोलते सर. सर सॉरी सर. नाही म्हणजे मी सॉरी सर. सर ऍक्च्युली ना ते असं ऍक्टिंग करता करता असं वाचायला नाही जमत मला सर. प्रॉब्लेम आहे सर. आपण एक काम करूया, म्हणजे जरा प्रॉब्लेम होतोय पाठांतराचा. तर आपण एक म्हणजे हे स्क्रिप्टच चेंज करूया. सर त्यापेक्षा कास्टिंग बदलूया सर. हाच विचार त्यांनी केला असता तर काय बदलणार आहे आता? तर आपण एक काम करू. आपण आहे ना एक 30 ते 35 मिनिटाचं माईम म्हणजे एक मूकनाट्य करू. म्हणजे काय प्रॉब्लेमच येणार नाही. चालेल? चालेल सर. हा. सर पण ना तुम्ही मूकनाट्याची स्क्रिप्ट मला आजच्या आजच द्या म्हणजे मी उद्या चोख पाठांतर करून येईन. काय हवंय तुला? मूकनाट्याची स्क्रिप्ट सर. सर म्हणजे कसं मी आज सगळे डायलॉग पाठांतर करेन. उद्या फक्त तुम्हाला याच्यावरच काम आहे, माझ्यावर इल्ले इल्ले. काही होणार नाही तुझं. काही होणार नाही आयुष्यात. माती आहेस तू. माठ आहेस माठ. नॉनसेन्स. आले एकांकिका करायला. मित्रा सॉरी यार, म्हणजे तिच्यामुळे मी खूप आदवा बोललो तुला. खरं तर तू बरा नट आहेस. नाही म्हणजे ठीक आहे सर, ठीक आहे सर. तुम्हाला वाव दिसला ना सर. नाही पण नुसता चेहरा बघून किती वेळ सहन करणार ना. अरे मुळात काहीतरी पाहिजे ना. चला आडतच नाही तर पोरात कुठं येणार. निघ तू इथनं. निघ काही नाही होणार. बॅडू, माझं काही चुकतंय का? तुझं काही नाही चुकलंय, माझंच चुकलंय. कळलं ना? मी कास्ट केलं तुला, हे माझंच चुकलंय. आता काय करतो, तुझा जो फ्रॉक आहे तो मी घालतो, ह्याच्या शेजारी असा इथे तळ्याकाठी बसतो आणि असे तळ्यात असे पाय सोडून बसतो. ठीक आहे? निघ आता निघ. मग आयडिया आहे. काय? तुम्ही दोघं ऍक्टिंग करताय ना, हा. मग यावेळेस डिरेक्शन मी करते ना. निघ. सर पीच तिचा. निघ. नमस्कार 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 नमस्कार. मी विशाखा सुभेदार आणि हे माझं वात्सल्य पाळणागर. काय आहे, गेले काही महिने हास्य जत्रा जोरात सुरू होती. छान पैसेही मिळत होते.
अचानक काय झालं माहिती नाही, लोक करोडपती व्हायला लागले आणि आम्ही तर म्हटलं वेळात काहीतरी सुरू करावं म्हणून नवीन बिझनेस सुरू केला. गेले कित्येक महिने एका बालिश लेखकाला नटाला सांभाळायची इतकी सवय झाली आहे, त्यामुळे म्हटलं बाबा, त्यामुळे म्हटलं लहान मुलं तर आपल्याला नक्कीच सांभाळता येतील, म्हणून मग हे वात्सल्य पाळणा घर. तिकडे बेरिंग पकड. एक्सक्यूज मी, वात्सल्य पाळणा घर हेच का? हो हो, हेच हेच हेच. आता? अय्या, हा तुमचा मुलगा? हा. अरे बाप, बेरिंग पकड ना. वा वा वा, गोड आहे हो, गोड आहे मुलगा. हे बाळा, ये 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 ये. अगं तडी बापले, टिटबिट लावले, रुमाल बिमाल नाकाला. आगा. ए, नाव काय रे राजा? अंशू. 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 चेक कुठल्या नावाने येणार आहे? अंशुमन चंद्रकांत विचारे. मग नाव काय? अंशू. अंशू, शाबास. ए ए ए, गंमत गंमत. हे बघ, काकू तुला चॉकलेट देतीये. वाव, काकूनी चॉकलेट दिलं मला. काय मस्त आहे दुनियादारी. काकू थँक्यू. आय लव्ह यू काकू. कोतोडी, आय लव्ह यू बाळा. किती गोड आहे. तू राहशील ना इकडे बाळा? हो काकू मस्त आहेत, तुझ्यापेक्षा जास्त आहेत. मायाळू आहेत, मायाळू. मायाळू नाही, मायाळू. नाही, नाही, शब्द आणि हात वारे यात खूप फरक आहे. थोडा लहान आहे ना. वारे, चांगलं बोलले तरी काय दुनियादारी. हे कुठलं पेरिंग आहे? काळजी घ्या हा. हो नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. व्यवस्थित काळजी घेईन मी. काय आहे, इथं ना मुलांना माझा लळा लागतोच अहो. म्हणजे बघा ना, कित्येक मुलं मला मम्मा मम्मा अशी हाक मारतात. त्यांना वाटतं की मला मम्मा म्हटल्याने एलिमिनेशन होणार नाही. त्याचं काही नाहीये. होणार होणार, सगळं व्यवस्थित होणार. आणि तुम्ही काळजी करू नका. इथे तुम्हाला माहितीये का, माझ्या हाताखालून जी जी मुलं जातात ना, ती खूप हुशार होतात. त्यांचं तेच किट करतात, तर मी कधी शिकवायला जात नाही. त्यामुळे काकू आपलंच किट आहे, तुमचं झालंय तुम्ही निघा आता. अरे, असं बोलतात आईला. टाटा कर, टाटा टाटा. गेली 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 गेली. ये गे. कसं ग गोड वाळते, चॉकलेट खाणार? काकू काकू, मला हे चॉकलेट फोडून द्या ना. ओ, फोडून देऊ. अरे अरे बापले, हे घे चॉकलेट. अरे, काकूला नाही देणार चॉकलेट, एकटं एकटं खाणार? अरे, शेअरिंग इज अ केअरिंग. दे चॉकलेट. नाही, एवढं- दे चॉकलेट. अरे अरे, शेअरिंग इज अ, दे इकडे. शेअरिंग इज अ केअरिंग. हे घे. अहो पण तुम्ही मला दिलेलं चॉकलेट. अरे, लहान मुलांनी जास्त चॉकलेट खायचं नसतो, तुला माहिती का? दात किडतो. मला भरपूर द्या. 1 किलो तर काय फरक पडतो, द्या ना नाही चॉकलेट. नाही नाही, बरं चॉकलेट देणार, चॉकलेट देणार. काय झालं दुनियादारी. काय बोलतोयस तू मध्ये मध्ये? बरं, एक चॉकलेट हवंय ना तुला? मग त्याआधी ना आपण ह्या शेंगा सोलायच्या. हा म्हणजे बघ ना, खेळता खेळता अभ्यास करूया. हा, हे बघ हे बघ, शेंगा सोलायच्या अशा. हे बघ, हे मटरचे बघ असं उडायचं. मग त्यातले दाणे मोजायचे. 1 2 3 4. बघ बघ किती झाले? 5 झाले की नाही? 5 दाणे झाले की नाही? असे असे शेंगा मला मोजून दाखव, तर मी तुला चॉकलेट देणार. आणि जर नाही केलं तर मग गोड गोड फटका देणार. मला नाही सोलतात, मी छोटा आहे ना. हो, तू छोटा आहे. बर, मला पण नकोच सोलू. आमचा चिनू सोलेल शेंगा. हाय चिनू आहे. याचं नाव चिन्मय आहे. मस्त आहे. से हाय हाय हाय. बघ काय म्हणतोय. ए चिन्मय, तू शहाणा ना बोल. मी शहाणा म्हणतोय. ए, तू सोडणार ना शेंगा? सोडणार की नाही? मी नाही सोडणार, नाही सोडणार. नाही म्हणतो, नाही म्हणतो तू. नाही म्हणतो, नाही म्हणतो. सोडणार की नाही शेंगा? सोडणार की नाही? सोलतो मी शेंगा. ए राजा, तुझ्या शेंगा सोलून झाल्या ना की मला सांगा, तोवर मी झोप काढते. तू शेंगा सोल, ठीक आहे? काकू मला पण निन्नी करायची आहे. काय करायची? निन्नी करायची आहे. काय काय? निन्नी करायची आहे. खांडेकर, ओ खांडेकर, हे काय निन्नी काय प्रकरण आहे? हा?
झोपणे झोपणे. निन्नी म्हणजे झोपणे. काय हल्लीचे पालक बाबा, तुम्ही मुलांना वाटेल ते शब्द शिकवता. झोपणे म्हणजे निन्नी. काकू काकू मी निन्नी करतो मग सोलू. ओ तुला निन्नी कोलायची. हा. अरे च्छा, काय म्हणतो चिन्मय, तुला पण निन्नी करायची. ओ बघ, त्याला पण निन्नी करायची. आधी ना आपण चिन्मयला निन्नी करूया. हा. हे बघ, गा गा, हे बघ मी निन्नी करत होता. ये ये आ, 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 बघ झाली. अरे, झाली निन्नी. जो 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 गेली. ये आता तुला निन्नी करूया. माझी निन्नी गेली. माझी निन्नी गेली, मी सोलतो. नक्की सोलशील? हो. शाबास. मग आता मी निन्नी करू थोडा हो. वेळ. आ, तू झोप ढोले झोप. काय काय? डोले डोले मिटून झोप. कुठे दुनियादारी. काय बोललायस? काय नाही. मी जो जो करते हा. अंशू, काय करतोस गुपचूप गुपचूप? काय खातोस? काही नाही, मला आईने थेपला दिला होता. थेपला दिलाय. वा वा. ए, अंशू अंशू, मी तुला गोष्ट सांगू. गोष्ट नको, मी थेपला खातो. नाही नाही, आधी गोष्ट ऐकायची आणि मग खाऊ खायचा. नको ना, मी थेपला खातो. आणि असं काय करतो? हे बघ, आपण ना गोष्ट सांगता सांगता खाऊ खाऊया. ठीक नको ना, आहे? मी थेपला खातो ना. अजून ऐकायचं नाही तर मग की दुनियादारी. काकूचं ऐकणार नाही. ऐकणार नको, शान माझं बा. ऐका माझी गोष्ट. एक असतं मांजर. वा वा. एक असतो बोका. ए बोका मोठा हमचा काय आवाज करतो वेड्या? कसा असतो आवाज बोक्याचा? आणि मग काय होतं माहिती का, त्यांना सापडतो लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा. ए लोण्याचा गोळा. तर लोण्याचा गोळा समोर मग ते भांडायला लागतं. खूप भांडायला लागतात. मग तेवढ्या तिथे येतं माकड. ते काय म्हणतं की मी दोघांना सेम सेम वाटून देतो. माकड. मग ते माकड येतो, ते म्हणतो मी दोघांना सेम सेम वाटून देऊ. हा? आता बघ हं, आता आपल्या गोष्टीत चिन्मय आहे मांजर, तू आहे बोका. हा? तर मी कोण? लोण्याचा गोळा. फटका हवा तुला? नको. नको ना. आणि आपल्याकडे लोण्याचा गोळा नाहीच आहे. हो. आपल्याकडे काय थेपला आहे. थेपला. हा बघा, आता हा थेपला मी तुम्हा दोघांना सेम सेम वाटून हा, देणार. चालेल. मग मी कोण? काकू माकड. अरे वा, काकू माकड. माकड थेपलासाठी झाली माकड. केली दुनियादारी. बरं 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 बरं, मी माकड. हे बघ हा, हे बघ आता हा थेपला. हे बघ, आता वाटून खाऊया. हे बघ, हा थेपला अर्धा तुला आणि अर्धा चिनूला. आहे की नाही? चिनूने जास्त झालं, मला कमी दिलाय थेपला. अरे अच्छा, असं झालं का? थांबा, आता मी चिनूचा थेपला खाते. हा. अरे बापरे, बघू. हा. अरे अंशू, आता तुझ्याकडे थेपला जास्त झाला आणि चिनूकडे थेपला कमी झाला. मी तुझ्यातला थेपला खाऊ, चालेल तुला? ठीक आहे. मारायला गेली दुनियादारी. घे. मस्त. बघू. अरे चा, अरे बापरे, आता चिन्मयकडे थोडाच राहिला. बघू बघू तुझा बघू. थांबा, मग चिनूचा थोडा खाते, म्हणजे तुझा सेम सेम होईल. आता सेम आहे. नाही नाही, तुझा जास्त आहे. बघू बघू. हे बघ आता बघू. अरे चा, परत गोळ झाला. थांबा, तुझा थोडा राहिला आणि चिनूकडे जास्त राहिला. आता चिनूचा खाते. हा. एवढ्या तरी राहू दे ना ग, मला खायचं आहे. अरे ते ना, आता बघ ना, सेम सेम नाही, सेम आहे. मला एवढंच राहिलं ए, खायचं. असा हट्ट नाही करायचा, रडायचं मी नाही. रडत नाही, मला ते ए बा, रडायचं नाही. चिन्मय काही बोलतोय का? नाही, तो हसतोय माझ्याकडे बघू. मग हसतोय चिन्मय, तू हसतो तुझ्याकडे बघून. मग आता तुझा सगळा थेपला. अरे चा, चिन्मयकडे तर थेपलाच राहिला नाही. हा. अंशू, हा. तुझा थेपला चिन्मयला थोडासा देतोच, तो लोलतोय. नाही, एवढंच खायचं होतं मला. मी बघ, एक मिनिट. हा घे तुला आणि हा चिनलो बुडबुडलो.
हा हा पोटभर खा. मी लहान मुलाचा रोल करते म्हणून नाही तर बोललो असतो. काकू हा पोटभर नाही, हा पोटभर आहे फक्त. मरायला केली दुनियादार. खा 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 खाल्ले की नाही ओ गोतोडी. मला घरी जायचंय, मला घरी जायचंय. अरे असं रडायचं, हट्ट नाही करायचा अजिबात. मला घरी अरे, जायचंय. अंशू, असा हट्ट नाही मी करायचा. घरी जाणार. हे बघ चिन्मय काय म्हणतो, त्याला पण घरी जायचं. घरी जायचं तुला, घरी जायचं. सांगितलं होतं ना, आई वडील आल्याशिवाय घरी जायचं नाही अजिबात. फटका देऊ देऊ फटका. चल तिकडे कोंबडा हो कोंबडा. वा अंशू जायचं तुझ्या घरी. अभ्यास करायचंय मला. अभ्यास बघ किती हुशार आहे अंशू आमचा गुणाचा. माझी आई पण हेच बोलते. अंशू आमचा गुणाचा, अंशू आमचा छान, मोठेपणी होणार महान. वा ए अंशू अंशू मी दुसरी कविता शिकू तुला. अंशू आमचा बुटका. मी नाही बुटका सांगून ठेवता. चिन्मय वाकाले फटका देऊ. अंशू बुटका. वा वा अंशू आमचा डुक्क. मी नाही डुक्का सांगून ठेवता. चिन्मय मारू दिला. अंशू आमचा डुक्का. बुधवार गुरुवार अरुण कदम त्याचा पार्टनर. कॅरेक्टर कॅरेक्टर करायचं मला. अरे. पहिल्या दिवशी एवढी मला भीती दाखवून मला नाही करायचं कॅरेक्टर. मला नाही करायचं. आल्याला स्किट झालं असतं. ओके. नमस्कार नमस्कार नमस्कार. शेवटी तुम्हाला राहवलंच नाही ना, आला तोंड वर करून माझा अपमान करायला. असो, नमस्कार. मी या राज्यातला सर्वोत्कृष्ट युद्ध निपुण कुशल धनुर्धारी भालम फेकम. सर कळलं ना, लय मोठी पदवी आहे माझी. आता मी या राज्यातल्या राजपुत्राला, होय मी राजगुरू गौरवपंत मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाणा नाना. कॅरेक्टर कुठलंही असू द्या, आपली ही ओळख महत्वाची आहे. मी या राज्यातल्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हसू नका, मी खरंच शिक्षण देण्यासाठी आलोय. अरे मी स्वतः खूप शिकलोय. ठीक आहे, आता महाराणी आली की तुमचा विश्वास बसेल. बादब बा मुलायजा होशियार. गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये मोठा सीन केलेली, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग असणारी, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त नाव कमावलेली आमच्या राज्याची महाराणी, महाराणी वनिता कबीर सिंग. खांडेकर, आता हे मला आयुष्यभर ऐकावं लागणार आहे. आणि ही कुठली ललकारी आहे? गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग बोलणारी. अरे हा कुठला क्रायटेरिया महाराणीचा? फक्त माझा अपमान करायचा आहे म्हणून ही ललकारी. बास खामोश. महापुरांचा विजय असो. महाराणींचा विजय असो. खामोश. नाहीतर संजू मध्ये हळू झाडा मागून आलेली मान छाटून टाकेन. क्षमा असावी मिठागर. महाराणी क्षमा असावी. या आसनस्थ व्हा. त्याचा इन्शुरन्स काढलाय. हरकत नाही. आपण इन्शुरन्स काढलाय. आम्ही तुमच्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलो आहे. हा रोल ज्या लेखकाने लिहिलाय त्याला आधी हत्तीच्या पायाखाली आणा. खांडेकर येईच्या पायाखाली. खामोश. शे गोल्डन चान्स गेला. मी खरं सांगतोय, मी तुमच्या युवराजांना युद्ध शिक्षण देण्यासाठी इथे आलोय. कुठे आहेत आपले राजकुमार? बोलवा त्यांना. राजकुमार या.
राजकुमार आहे हो आणि आता आपत्कालीन नट आहे. कमी तिथे आम्ही ह्या तत्वावर इथे काम करतोय. 2.5 ओळ अभिनय क्षमता असणारा तरी भल्या भल्यांची ठासणारा. राजकुमार, आम्ही तुम्हाला इथे युद्ध शिक्षण देण्यासाठी आलो आहे. राजकुमार हा? हे मोरेपंत हे तुम्हाला सगळं काही शिकवणार आहेत. यांना सगळं काही येतं. आई साहेब यांना सगळे येतं. हो. मला जे येतं ते सगळे येतं ना. हो. मी जे करून दाखवेन ते करून दाखवाल का? काय मी जे करून दाखवेन ना ते करून दाखवायला लागेल. बाबा वाजव. दाखवा करून. यांना सांगा महा एपिसोड सॉरी महाराणी. आम्ही जर आमचं फिल्टर पाडा नृत्य सादर केलं तर हे स्किट कुठच्या कुठे निघून जाईल. नाही 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 मोरेपंत असं नका करू. मोरेपंत एक लक्षात ठेवा, आमच्या युवराजांना सगळ्या युद्ध प्रकारात पारंगत करा. हो. त्यांना घोडस्वारी तलवारबाजी पासून चक्रव्यूह कसं भेदायचं सगळं शिकवा. जशी आपली आज्ञा महापालिका. हा महाराणी जशी आपली आज्ञा. हा राजकुमार, आपल्या गोट्या खेळून झाल्या असेल तर आपण जरा बोलूया का? ठीक आहे, उठा आता. आता आम्ही तुम्हाला तलवारबाजी शिकवणार आहोत. तुम्हाला तलवारबाजी येते का? कानपट फोडेन ना, कानपट फोडेन. स्वतःला आम्हाला बिमाला बोलून रिस्पेक्ट दिला ना, कानपट फोडेन. एकेरी बोल मोठा. याला काय अर्थ आहे यार? मी स्वतःला सुद्धा रिस्पेक्ट देऊ शकत नाही. ठीक आहे, मला सांगा तुम्ही तलवार कशी पकडाल? सोपं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तलवार बॅट म्हणून पकडणार, मग मी बॉल म्हणून ढाल टाकू काय? खामोश. या पॉवर प्लेचं काय करायचं? राजकुमार, असं नाहीये. जर का कोणी तुमच्यावर चालून आला त्याने तुमच्यावरती तलवार उचलली तर? खबरदार. माझ्या मुलाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर क्षमा असावी मिठी नदी. हो? क्षमा असावी महाराणी. हा. मी त्यांच्यावर हल्ला करत नव्हतो, त्यांना मी सांगत होतो. तलवार न उचलता शिकवा त्यांना. तलवार न उचलता कसं काय शिकवणार? अभिनय न येता 2 सीझन केलेत ना. त्यात आमची काय चूक आहे? तुम्ही त्यांना विचारा. तुम्ही तलवारबाजी सोडा आणि चक्रव्यूह कसं भेदायचं ते शिकवा. हो, आधी ह्यांना तलवारबाजी तर नीट कळू द्या ना. ते बेसिक आहे, मग मी शिकवणार. जेवढं सांगितलं तेवढं करा. एक सिनेमा एवढा ऍटिट्यूड देऊन जाईल मला वाटलं नव्हतं. हा? ठीक आहे, मी सांगतो त्यांना. हे बघा युवराज, तुम्ही असे मैदानात आहात, युद्धाच्या मैदानात. तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. अयो पळा. राजकुमार इकडे या ना, मी तुम्हाला काहीतरी सांगतोय. या, तुम्ही असं युद्ध मैदानात आहात, तुम्हाला चारही बाजूने शत्रूने घेरलेला आहे. तुम्ही एकटेच आहात आणि हळूच तुम्हाला छोटीशी फट दिसते. तुम्ही मला सांगा तिकडे तुम्ही चक्रव्यूह कसं भेदाल ते? हे सोपं आहे. मी ना असा भुंग्याचा आवाज करेन, मग लोकांना वाटेल आईला भुंगाला भुंगाला सैरा वैरा पळायला लागतील सगळे आणि मग मला फट मिळेल आणि मी पळून येईन. वा 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 वा. हा. वा वा, मस्त होत. वा, सुपर. परत नीट लक्ष द्या, माझं ऐका. तुम्ही युद्ध मैदानात आहात, तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. तुम्ही मध्ये आहात, तुम्हाला छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही कसं भेदाल? हे परत सोपं आहे. आई साहेब हे पकडा, सोपं आहे. इची की इची की जी ये भाई चलना थोड़ी जगह लेना, चौथी सीट है यार किधर. अरे भाई यार चलना. ये अरे यार लगता है ना किधर जा रहे हैं. अरे भाई चलना, ये थोड़ा जगह दे. असं येईन मी बाहेर. वा 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 वा. वा वा माता वा. मस्त. मी पुन्हा तुम्हाला विचारतोय, तुम्हाला शेवटचा चान्स देतोय. मला सांगा की तुम्ही असे युद्धात चारी बाजून तुम्हाला शत्रूने घेरलंय, तुम्ही एकटेच आहात, छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही एकटेच आहात, एकटे. मोरेपंत मला कळत नाही की राजकुमार एकटे का असतील. युद्ध आहे ते, युद्धात काही होऊ शकतं. शत्रू त्यांच्या मागे लागू शकतात, ते एकटे पडू शकतात. ते एकटेच का जातील?
जाणार नाही? अरे युद्ध आहे ते. नाही पण ते एकटे नाही जात, ते घाबरे आहेत. घाबरे आहेत? हो, रात्री सू लागली तरी ते मला घेऊन जातात. मी अशी दरवाजा बाहेर उभी असते आणि ते आतून आवाज काढतात. आई हा गो, आई ग ओ ग, आहेस ना? हो. हा. आणि मध्ये मध्ये भुंग्याचा आवाज पण काढतात. आई तो भुंग्याचा आवाज नसतो मग? तो हा. वाच राजकुमार वाच. त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या, एकटे पाडू नका. राजकुमार ए! वा राजकुमार हो, वा मस्त. त्यांना प्रोत्साहन कसं देऊ? कसं प्रोत्साहन देऊ त्यांना तुम्ही सांगा मला. ठीक आहे, तुम्ही तलवारबाजी आणि चक्रव्यूह तुमच्या दोघांच्या पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात. हो. आता मी तुम्हाला शिकवणार आहे गनिमी कावा. होय, संकट समय शत्रूवर कसा हमला करायचा हे तुम्हाला मी शिकवणार वा आहे. वा वा. त्यासाठी आपल्याला एक दगड लागेल. दगड हा मी काय बोलतो ऐका ना माझं तुम्ही. तुम्ही जरा वेळ खाली आल का? का? मला तुम्हाला दगड म्हणून बसवायचं आहे. मी? हो, मला जमेल? तुम्हाला तेवढंच जमेल. तुम्ही माइलस्टोन आहात. हो, आपल्या स्टेजवर फक्त 2 स्टोन आर्टिस्ट आहे, एक तुम्ही आणि दुसरा. असो, या बसा. मी बसू? बसा बसा. जा बाळा, जरा पाय मोकळे करून ये जा. काही म्हणालात का तुम्ही? नाही, त्याने मला विचारलं मी काय करू. हो, बसा बसा. असं समजा की तुम्ही आहात, तुम्ही मी आहे. हे मीच आहे. आणि मला एक सांग, जर समजायचं असेलच तर मी काहीतरी वेगळं समजेन ना. मी गौरव मोरे का समजू स्वतःला? चल. ए! वा! ए! वा! जा राजकुमार, तिकडे जा. ठीक आहे, आता मी ह्या दगडाच्या मागे लपतो. ठीक आहे, तुम्ही तिकडे असं एकदम दगड या. येऊ? हा, तुम्ही मर्दासारखे आहे. टिडिंग टिडिंग टक टक असं नका. खाली जा ना. मी माझा येईन. अरे पण तलवार आहे ना हातात, या ना. असं टिडिंग टिडिंग असं काय येऊ ना मग. येतो. ओके, येऊ? या. दगड मारेन, दगड मारेन. तुला माहित ना मी कोण आहे? माझी ओळख माहित नाही तुला? आईच्या पण माझ्या नादाला लागू नको. हे वा बघा. वा 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 राजकुमार, वा वा वा, जिंकलात तुम्ही, जिंकलात. अरे पान टपरीवरचा मावा किती वावा करताय. हे दगड खाली ठेव, दगड खाली ठेव. अरे यार, युद्धामध्ये दगड उचलत नसतं, तलवार असते ना. मग ए तू गप. माणूस मेल्याशी मतलब. मी दगडाला मारेन ना तर हियाने मारेन. वा वा राजकुमार, स्वतःची युद्धनीती स्वतःच शिकले आहेत. वा वा वा. ते हा. मला युद्धात यायला लागलंय. हो? आता मला ना घोडेस्वारी शिकायची आहे. हो नक्कीच. ना? काय घोडेस्वारी शिकवा. मी हो कसं शिकवणार घोडेस्वारी त्यांना? का? तुम्ही घोडा व्हा. मी हे बघा महाराणी, हे अति होते. मी अजिबात घोडा होणार नाहीये. राजगुरू हो ना, चल ना. अरे ऐक ना राजकुमार. अरे राजकुमार ऐक ना. अयो ऐक ना. खूप भारी आहे. चल. ए चाल ना, राऊंड हा, मारायचं हा, आहे. ऐक. यार, काय करतोय? काय नाही, माझे केस माझा अभिनय बघायला पुढे आलेत म्हणून मागे करतोय. चल, हा. फिर. हा. आई 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 मला घोडेस्वारी पण जमले. हो? आता आपण एक काम करूया आई साहेब, आपण डबल सीट जाऊया. या बाबा, सीट. अरे येडाबेडा झाला का तू? डबल सीट. अरे तुम्हाला युद्धनीती शिकवण्यापेक्षा आहे ना, मी खांडेकरचा सारथी म्हणून आयुष्यभर राहीन. कळलं काय? ए, 2 मिनिटं. काय 2 मिनिटं? एकदा डबल सीट घ्या ना आईला. पिक्चर कोणी बोललं त्याला बघतो मला. अरे थांब ना. ए. मोरेपंत ऐका. हे पिऊ. अगं ए, अहो अलकाताई, आमचं ना पळून जाऊन लग्न करायचं ठरलेलं हो. 11 वाजेपर्यंत नाक्यावर थांबलेलो, ही आली नाही म्हणून पाईपने वर आलो, ही झोपली आहे. ए पिऊ, पिऊ पिऊ. बाबा झोपू दे ना. बाबा, ही अशी झोपून राहिली ना, मी कधीच बाबा होणार नाही.
तू अगं उठ ना, आपल्याला जायचंय ना. अगं, हे चोर नाहीये मी, चोर नाहीये. तेजस 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 तू आता काय करतो इकडे? अरे डार्क सर्कल्स येतात, झोपत जा प्लीज. अगे पिंटू, अगं, आपलं ठरलं होतं ना पळून जायचं म्हणून मी आलो एवढं रात्री. चल पटकन. हो, मी विसरलेच, माझं गोंधळच होतं. सॉरी. एक मिनिट. बॅग नाही भरलीस अजून? हो, भरते लगेच भरते. चल यार पटकन, चल लवकर. जायचं ना आपण? हो चल, ती बॅग भर आणि चल पटकन. जायचं. ए प्रिया, अगं रडू नको ना. हे बघ, ऐक, हे बघ, हे तुझं रडणं ऐकून ना लोकांना वाटेल मी तुला पळवून नेलं नाही. अगं रडू नको प्रिया, सगळ्यांना वाटेल मी तुला छेडायला आलोय म्हणून. रडते. हे फसवलं एका मुलीची गंमत कसं फसवलं. रडायचं नाही बाळा, रडायचं नाही. आपलं ठरलंय ना पळून जायचं. मला घर नाही सोडवत आहे, मला इथेच राहायचं. म्हणजे मला तुझ्या बरोबर यायचंय, पण ना मी असं कसं जाऊ ना, मी लहानपणापासून इथेच वाढलीये. हे असं कसं चालेल यार प्रिया, हे आपलं ठरलं होतं ना जायचं म्हणून. तू चिडतोय आता ते नाही ग, चिडलं नाही काही. परत गंमत एका मुलीला फसवलं की नाही. चल ना आता, चल. घराला बोलू नको हा, ते घर आहे माझं, असं पक्ष नाही आहे का रात्रीत बदलायला. ए प्रिया, हे सगळं ना तुम्ही पाईप वरून चढून यायच्या आधी सांगायला पाहिजे होतं. कळलं ना, मी माझे हाड रिस्क मध्ये टाकून आलोय एवढा. इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला तुझ्या हाडांचं पडलंय. ए प्रिया अगं असं नको ना करू. ते बालिश आहे अरे, ते नको. हे बंद करूया आपण प्लीज. हे खूप बालिश होत चाललंय, तुला सवय लागली आहे त्याची. कळलं ना. आणि काय ते पटकन सांग. हे बघ, विमानातनं उडी मारल्यानंतर पॅराशूट फाटकंय हे कळल्यावर कसं होतं तसं झालंय माझं. मला सांग पटकन, तू येणार आहेस की नाही माझ्यासोबत? मी येणारच आहे, मला यायचंय. मग चल. तू बाबांना सोडवत नाही या रे. पोरींचे बाबा ना. ए प्रिया अगं बाळा, बाबांना कसं सोबत घेऊन जाणार आपण? बाबांना सोबत घेऊन गेलो तर आपण पळून गेलोय असं होईल का ते? नाही ना, मुळात तुझे बाबा येतील का आपल्या सोबत? बरं ते आले तर ते पळतील का? केवढं पोट आहे त्यांचं. आपण पकडले जाऊ ना. नाही कसं पकडले जाऊ? बाबाच आपले बघ, हा बेसिक घोड आहे. बाबांना आपण घेऊन जाऊ शकत नाही. हे रितसर लग्न लावल्यासारखं होईल. आपल्याला पळायचंय प्रिया, चल पटकन. कोणी यायचं? मग मी एकदा जायच्या आधी बाबांना भेटून घेते. ए बाबांना कुठे भेटतेस? बरं एक काम करू, मी खिडकीतनं परत खाली जातो, दारातनं आत येतो आणि तुझ्या बाबांकडे तुझा हात मागतो. बस. नको. अरे त्यांचा काही भरोसा नाहीये. ते आता हो म्हणतील, उद्या परत नाही म्हणतील. ते राजकारणात आहेत रे, शब्द फिरवतात ते असे. असं मी तुमच्याच पक्षात प्रवेश करणार आहे असं 3 पक्षांना सांगून तंगून ठेवतात ते. तू त्यांना हात मागितला आणि ते म्हणाले ठीक आहे हात देतो, पोरगी ठेव. मग काय करणार तू? हे म्हणजे बाबा तुझ्या असे टॉपचे. मग तुमच्यात मॅच्युअर्ड कोण आहे? भाऊ आहे का तुझा? भावाशी बोलू का मी? नको तू त्याला हात मागितलास ना, तो तुझा हात तोडून तुझ्याच हातात येईल. काय? तो डेंजर आहे. तो खूप खूप असं हायपर होतो आणि तो असं काहीतरी करतो. बरं ठीक आहे. मागे एकदा ना माझ्याकडे असं बघितलं होतं एका मुलाने की ताई हा रस्ता तिकडनंच जातो ना, तर ते हे बोट बघून त्यांनी ते तोडून त्याची चेन करून गळ्यात घातली. एवढ्या उंगल्या आहेत तुझ्या भावाच्या अंगात? मस्करी एका मुलीची गंमत कसं फसवलं. प्रिया ऐक ना, हे खरंच बंद करूया आपण. हे खूप बालिश होत चाललंय, तुला खरंच सवय लागली. तू दादाला नको बोलूच काही. नाही. तो खूप डेंजर आहे. बरं ठीक आहे. मला एक सुचलंय. प्रिया ऐक, हे वर्क होईलच. आपण एक काम करू, तू ना तुझ्या बाबांसोबत, आईसोबत, दादासोबत राहा, सुखी राहा. मी जातो. नको ना, जाऊ नको ना. तू गेलास ना माझं लगेच लग्न लावून टाकतील. प्लीज मग तुझ्यासोबतच राहायचं. नाही जगू शकत. प्लीज. पण ह्याला काय अर्थ आहे यार प्रिया? हे तू एक काय ते नक्की सांग यार मला. हळू बोलतो का जरा? दादा बाहेर बसलाय मॅच बघत. सॉरी बस. सॉरी ठीक आहे, पण आता काय करायचं सांग पटकन. मी येते. खरंच? थँक गॉड. चल पटकन बॅग घे. तो बने तिकडे थांबलाय मंदिरात. मी जरा कपडे घेते 1-2 फक्त. ए प्रिया, तू खूप टाइमपास करते सर. पटकन. अरे ते कपडे
घ्यावे लागतील ना, असं असंच जाणार का? पटकन घे, चल, पटकन घे. थांब, हा लागेल, हा असू देत बाहेर जायला, हा पण लागेल, हा घरात घालायला लागेल. तो निळा ड्रेस कुठे असं टिकल्यांचा ड्रेस होता माहिती का? आई ए, अगं, आई एकटं बोलतेस. आईला का बोलतेस? भाऊ बसलाय ना तुझा बाहेर, तो घेईल ना. माझं ना गोंधळच होतं, लक्षातच येत नाही. तर पहिल्यांदाच पळतीये ना मी. हा, मी रोज पळतो, माझा पोरी पळवायचा बिझनेस आहे. काय ती बोलते? बसेल ना, मला घेऊन नाही. अगं, चांगली आहे का? घे ती आणि चल पटकन. हळू बोल ना तू, हळू बोल ना. येईल ना दादा एकदम, मग काय करणार तू? चल चल प्रिया. हे पकड. हे काय आहे यार, तू 2 कपडे बघून अख्खं कपाट घेतलंय यार. एवढं लागणारच ना, तू असं काय करतो? हे बघ हा बाबांनी घेतलेला माझा फेवरेट ड्रेस आहे. तो लाल कुठे गेला? तो हे बघ हा लाल ड्रेस माझा लकी ड्रेस आहे. हा थोडासा टाईट आहे तो, पण हा घातला ना की परीक्षेला मला सगळी पोरं गपचूप उत्तरं सांगतात. या पोरांच्या ना हे सगळे लागतात ड्रेस, तू घे हे सगळं मग झालंय. चल चल उघडायला लावू नको. चल आता चल. हे थांब ना, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? हे म्हणूनच आलोय मी इथे. मी काय अंडा पाव डिलिव्हर करायला नव्हतो आलो. काय ऐक ना, आपण पॅन्झीला घेऊयात सोबत प्लीज. कोणाला? तो तुझा कुत्रा? कुत्रा म्हणलास तू त्याला? अगं, मग कुत्राच आहे. कुत्रा नाही म्हणायचा, मित्रासारखा आहे तो माझ्या. तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो माझ्यावर. ए, ए, ए. म्हणजे मी टेन्शन मध्ये असले ना की त्याला कळतो, तो येतो धावत माझ्याकडे, शेपटी हलवतो, असं अंग खांद्यांवर खेळतो. मी खेळीन ना, अंग खांद्यांवर मी खेळीन ना. पाहिजे तर तुझ्यासाठी सेफ्टी पण हलवी. हवं तर मला पॅन्सी म्हण, पण आता चल. ठीक आहे, चल 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 चल. पॅन्सी शेपटी हलव. यार हे नको यार, हे प्रिया खूप बालिश होत आहे यार. हे कसं आहे? चल चल पक्क चल. अरे हे कसं टाकायचं ते आहे? पॅन्सी नाही तर मग मी टोटोला तरी घेत. हे बघ प्रिया, तुझा दादा खूप खतरनाक आहे. तो इथे यायच्या आत चल. अरे तेच सांगते. ए प्रिया, हे हे प्रिया प्रिया, अगं तुझा दादा येतोय. आता काय करायचं? अगं मला लपव पटकन, तू दादा आत यायच्या आत लपव मला. अगं टोटोला कुठे लपवते? मला लपव ना, काय करते? इकडे दे मला चादरी खाली लपव. हा. ए मी दिसतोय हो, दिसतोय आता दिसतोय. हा आता नाही दिसत. शांत बसा. या बोल ना दादा. येस. मस्त. प्रिया, तो तेजस तुला अजून फोन करतो काय का? नाही. मला सांग ग, त्रास दिला तर. मी असं काही फेसबुकला कमेंट वाचली त्याची. हो का? मला सांग, त्याने तुला जरा तरी त्रास दिला ना, मला सांगा. असा कुदवीन. आधीच तोंड मुंगुसासारखं आहे, नाही माकड बनवून ठेवलं ना तर लक्षात ठेव. असा आवाज कसला आला ग? मी ओरडले. अशी हो. न मारता ओरडून दाखवशील का? हो. 1 2 3. त्याने त्रास दिला तर मला सांग. ओके, म्युझिक. ए प्रिया, तुझा भाऊ खरंच खूप डेंजर आहे अगं. हो ना. चल आता चल. चल 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 चल. हे मी काय म्हणते, पटकन फ्रीज घेऊयात का सोबत? काय घ्यायचंय? काय फ्रीज? फ्रीज घ्यायचंय? हो. बाबांनी ना मला तो गिफ्ट दिला होता. तुला माहितीये, घरात कोणी त्याला फ्रीज म्हणतच नाही, पिऊचा फ्रीज म्हणतात. पिऊच्या फ्रीज मधनं आईस्क्रीम आणा, पिऊच्या फ्रीज मध्ये दूध ठेवा. आता मी गेल्यावर त्यांना आठवण येणार पिऊच्या. पिऊ, अगं हे पिऊ बाळा, इकडे बस. हे बघ, तुझ्या बाबांनी ना लहानपणीपासून तुला मूर्ख बनवलंय अगं.
हा पिऊचा फ्रीज म्हणून ना पिऊच्या खाऊच्या सगळ्या गोष्टी ठेवल्यात अगं त्या कसं आहे हे पालकांच्या बोलणाऱ्या एवढं गंभीर घेऊ नये अगं लहानपणी नाही का बाबा म्हणायचे पिऊचा चांदोमा आमा हो तो पण घेऊन जाऊयात. आपल्या बापाचा आहे तो नाही ना चल ना मग आता चल खूप उशीर झालाय मी खूप समजवतो तुला चल हो, पटकन चल, चल. बरं फ्रीज तर त्यांचं आहे, वॉशिंग मशीन घेऊन जाऊयात का? वॉशिंग मशीन घ्यायची वॉशिंग मशीन घ्यायची घे वॉशिंग मशीन घे हा बेड घे हा पंखा घे तो एसी घे एसी सगळं घे हा? अगं मी चिडत नाही रडू नको अजिबात काय 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 बघून मोठं केलं ग तुझ्या बाबांनी तुला हा कुठले सिनेमे दाखवले हा की सिनेमांच्या नावाखाली फक्त ते पॅकर्स अँड शिफ्टर्सच्या ऍड दाखवल्या हा हे काय फ्रीज घेऊन जाऊया वॉशिंग मशीन घेऊन जाऊया कळतंय का तुला मी पळायची गोष्ट करतोय पळायची लोकांपासून लपून आपल्याला पळून जायचं होतं प्रिया हा रडत बस मरो तिकडे मी चाललो काय चाललंय? प्रिया ताईंना गणपती हवा आहे का विचारायला आलो होतो खिडकीतून इथून अरे चा ही तर खिडकी आहे मला वाटलं हे दार आहे वा तेजस वा ती खिडकीच आहे ना. एक मिनिट पिया एक मिनिट खिडकी आहे पियू ताईंना विंडो शॉपिंग आवडते म्हणून खिडकीतनं विचार मज्जा गंमत नाही मी गंमत करू. काय अरे चा याला मी ढकललं मला वाटलं मी याला आत घेतलं. गंमत म्युझिक